नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतावरती आपण फळबाग लागवड करण्यास इच्छुक असाल तर आपल्याला राज्य शासन व केंद्र शासनामार्फत अनुदान दिले जात असते। तर शेतकऱ्यांचे जे दीर्घकालीन उत्पादन वाढावे यासाठी नवीन फळबाग लागवडीसाठी जे आर्थिक मदत दिली जाते, तर ही आर्थिक मदत जी दिली जाते त्यामध्ये आपल्याला जे फळपीक लागवड करायची असल्यास आपल्या इकडे जे आपल्या भागात जे फळपीक लागवड आपण करतो, जसे की संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबा, चिकू, डाळिंब, पेरू अशा आपल्या भागातील विविध फळपिके असतील, तसेच याच्यामध्ये फुलपिकांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। तर ज्या शेतकरी बंधूंना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल अशा शेतकरी बंधूंसाठी शासन 100% अनुदान या फळपिकावरती, फुलपिकावरती, वृक्ष लागवडीवरती देत असते। तर आपण आज जाणून घेणार आहोत की आपल्याला याच्यामध्ये अर्ज कसा करायचा, अर्ज कुठे करायचा, कोणते कोणते कागदपत्र लागतील व आपल्याला किती अनुदान मिळेल। तर शेतकरी बंधूंनो, फळपीक लागवड करण्यासाठी शासन आपल्याला रोजगार हमी योजनेअंतर्गत 100% अनुदान दिले जाते। तर आपण जर आपल्या बांधावरती किंवा आपल्या सलग जमिनीवरती फळपीक लागवड करण्यास इच्छुक असाल तर शेतकरी बंधूंनो, या योजनेमध्ये जे पात्र शेतकरी आहेत त्याच्यामध्ये 2 हेक्टर पर्यंत ज्यांची जमीन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळतो। सोबतच त्यांना जॉब कार्ड असणे बंधनकारक आहे। तर जे जॉब कार्ड धारक शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळतो। तर आपण या योजनेमध्ये जर आपल्याला लाभ घ्यायचा असल्यास आपण आता मे महिन्यामध्ये आपण इथे अर्ज करू शकता। आपण जर लवकरात लवकर अर्ज केले तर आपल्याला लवकर मान्यता मिळून आपण लागवड पावसाळा सुरू होईल तेव्हा आपण लागवड करू शकतो। शेतकरी बंधू, यासाठी जे कागदपत्र आपल्याला लागतात तर आपल्या याच्यामध्ये जे पात्र शेतकरी आहेत यांचा जॉब कार्ड लागेल, सोबतच त्यांचा 7/12 ज्या जमिनीवर त्यांना लाभ घ्यायचा असेल, सामूहिक 7/12 असेल तरी आपल्याला लाभ घेता येतो। फक्त सर्वांचे जे खातेदार आहेत त्यांची संमती याच्यामध्ये लागेल। सोबत शेतकरी बंधूंनो, आपल्याला ग्रामपंचायतीचा ठराव लागेल। जर आपण संत्रा पीक, लिंबू वर्गीय पीक जर घेत असाल तर या पिकासाठी आपल्याला माती परीक्षण रिपोर्ट हा सुद्धा आपल्याला देणे बंधनकारक आहे आणि सोबत एक हमीपत्र आहे। तर हे परिपूर्ण प्रस्ताव आपण आपल्या ग्रामपंचायत मार्फत कृषी विभाग यांच्याकडे सादर केल्यास आपल्याला फळबाग लागवड योजनेसाठी 100% अनुदान दिले जाते। 100% अनुदान नुसतं फळबाग लागवड करणे म्हणजेच नुसतं फळ कलमासाठीच नाही, तर आपल्या कलमासाठी सोबतच आपल्या मजूर जे आपण खड्डे घेणार, आपण त्याला पाणी देणार, आपण त्याला खत देणार, यासाठी सुद्धा आपल्याला म्हणजे मस्टर्ड बेसिस वरती आपल्याला ते अनुदान दिले जाते। तर शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये आपण जर लाभ घेत असाल तर आपल्याला खड्डे खाणे, खते देणे, पाणी देणे, लागवड करणे या सर्वांसाठी मजुरीचे सुद्धा याच्यामध्ये अनुदान दिले जाते। तर आपल्याला जेवढा खर्च होईल तेवढा खर्च आपल्याला 3 वर्षांमध्ये पूर्ण खर्च आपला 3 वर्ष जेवढा खर्च होईल तेव्हा पूर्ण आपला फळपिकाचा खर्च याच्यामध्ये निघून जातो। याच्यामध्ये आपल्याला पहिल्या वर्षी जवळपास 50% रक्कम मिळते, दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20% अशी रक्कम आहे। म्हणजेच शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर याच्यामध्ये लाभ घ्यायचा असल्यास आपण आपला परिपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर करावा। तसेच जे शेतकरी रोजगार हमी योजनेअंतर्गत पात्र नाहीत अशा शेतकऱ्यांना सुद्धा शासनामार्फत अनुदान अशा शेतकऱ्यांना सुद्धा 100% अनुदान दिले जाते। तर या शेतकऱ्यांसाठी जे जॉब कार्ड धारक नाहीत तर अशा शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या सुद्धा योजनेमधून आपण लाभ घेऊ शकतो। या योजनेमध्ये सुद्धा आपल्याला 100% अनुदान मिळते। तर आपल्याला विविध फळपीक जर आपल्या शेतावरती लावायचे असल्यास आपण निश्चितच या योजनेचा लाभ घ्यावा। या योजनेमध्ये जेवढा आपल्याला खर्च येणार आहे लागवड 3 वर्षापर्यंत तेवढा पूर्ण 100% पर्यंत आपल्याला त्यात अनुदान मिळतं। सोबत शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये आपल्याला 3 वर्षात एकूण अनुदान जे आहे हे 3 वर्षात आपल्याला मिळतं। दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी अनुदानासाठी आपल्याला जवळपास 90% झाडं हे जिवंत असणे आवश्यक आहे। जर जिवंत झाडाची टक्केवारी जर आपल्याला कमी असेल तर आपल्याला याचा लाभ पुढे भेटणार नाही, त्याच्यामुळे पुढे मिळणार नाही। तरी जिवंत झाडाची टक्केवारी साधारणतः 90% पर्यंत असणे बंधनकारक आहे। शेतकरी बंधूंनो, आपण जर यावर्षी आपल्या शेतावरती संत्रा, मोसंबी, लिंबू, पेरू, डाळिंब, आंबा, चिकू, केळी अशा विविध फळपिकांची लागवड करण्यास इच्छुक असाल तर आपण आपल्या ग्रामपंचायत मार्फत अर्ज सादर करावेत। परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यावर आपल्याला त्याची मान्यता येईल। मान्यता झाल्यानंतर आपण लागवड करू शकतो। लागवड केल्यानंतर आपल्याला जी मजुरी आहे म्हणजे मस्टर वरती आपल्याला याचे अनुदान तत्काळ आपल्याला मिळेल आणि जी कुशलची देयके आहेत ही कुशलची देयके ज्या शेतकऱ्यांच्या शेतावरती लागवड आपण करत आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही कुशलची जी रक्कम आहे म्हणजे तुमच्या कलमाची रक्कम आहे, तुमच्या खतांची रक्कम ही त्यांच्या आधार सीडिंग असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होईल। तर शेतकरी बंधूंनो, आपण सुद्धा या योजनेचा लाभ घ्यावा। शेतकरी बंधूंनो, आपण या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा। आपल्या उत्पादनामध्ये अधिकची भर घालण्यासाठी ही एक खूप महत्त्वाची योजना आहे। शेतकऱ्याची निश्चितच या योजनेमुळे
उत्पन्न वाढण्यास मदत मिळेल. तर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. तर सर्व शेतकरी बंधूंचे धन्यवाद.